नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एक्सप्लोर विथ खानदेशी फॅमिलीमध्ये। तर आजचा ब्लॉग आम्ही सुरू करत आहोत एका वेगळ्या ठिकाणावरनं। महाशिवरात्री जवळ येत आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही एक्सप्लोर करतो आहोत महादेवाची खूप सुंदर अशी मंदिरं। आम्ही आत्ता आलेलो आहोत एका मंदिरात, त्याचं नाव आहे बडे जटाधारी महादेव मंदिर। जळगाव जवळच आहे, खूप छान असं मंदिर आहे। तर मित्रांनो, काही महिन्यांपूर्वी इथं झाली होती शिव महापुराण कथा। हे बघा, माझ्या मागे खूप मोठा त्रिशूळ आहे, खूप सुंदर, खूप हो विहीर बघा तुम्ही फक्त, किती खोल आहे। तर इथलं दर्शन तर आम्ही घेतलेलं आहे आणि आता आम्ही जात आहोत अजून एका मोठ्या शिवमंदिरात। म्हणजे 12 ज्योतिर्लिंग जसे आहेत तशाच प्रकारचं एक ज्योतिर्लिंग आहे आणि त्रिवेणी संगमावर बसलेलं आहे, त्याची खूप विशेषता आहे। तर आम्ही आता जात आहोत त्रिवेणी संगमावरील एका ज्योतिर्लिंगाला, ज्याचं नाव आहे श्री क्षेत्र रामेश्वर। तर चला बघूया हा प्रवास कसा होतो। आणि आमच्यासोबत 2 जण आहेत, त्यांना तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये जास्त बघितलं नाही आहे, बट ते आपले खास मित्र आहेत आणि त्यांची ओळख तुम्हाला करून देतो। ऑफकोर्स तुम्ही ओळखतात, ब्लॉगर। आणि एक मित्र आहेत ते म्हणजे परेश शहा आणि आहेत त्यांच्या मिसेस विद्या शहा, आणि त्यांची ओळख आहे ते म्हणजे रील स्टार आहे। रस्ता इतका सुंदर आहे, बिलकुल प्रवासाचा कंटाळा येणार नाही। म्हणजे असं बोलू वाटतंय, नजारे नजारे तो देखो। तर आता आपण मस्तपैकी भोकरवरनं टर्न घेतलेला आहे आणि आता आपण निघालो आहोत छोट्याशा ह्या रस्त्यावरती रामेश्वरकडे। आणि तसा रस्ता छोटा आहे, नॅरो आहे, काही ठिकाणी बिल्ड झाला आहे, काही ठिकाणी अजून होतोय। बट महत्त्वाची गोष्ट हे आहे की जे साईडला आहे ते दृश्य तुम्हाला कदाचित जगात कुठेतरी फक्त जळगावमध्येच बघायला भेटेल। ते म्हणजे दोघं साईडने आमच्या खेडीच्या बागा आहेत आणि समोर तुम्ही बघू शकता आपले शेतकरी राजा आपल्या बैलगाड्यावरती शेतात जाताना। हे अनुभवायला खरंच तुम्हाला इथंच यायला लागेल, जळगावमध्ये खास। आम्ही थांबून गेलोय मेंढ्यांना, त्यांचा रस्ता आम्ही करू देतोय मस्त। वा फॅन फॉलोइंग बघा तुम्ही फक्त, केवढी फॅन फॉलोइंग आहे, जे आम्हाला जाऊ देत नाही, आम्हाला भेटायला आलेले आहेत। बघा केवढी फॅन फॉलोइंग आहे, एकदम आम्हाला भेटून आणि विचारपूस करून जातात सगळे। वा वा, खूप भारी वाटलं असं फॅन फॉलोइंग। एवढी फॅन फॉलोइंग जर असेल आपल्याकडे तर खूपच भारी वाटेल आम्हाला। तर मस्त आमचा मीटअप झालेला आहे इथं मेंढ्यांसोबत आणि आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे रामेश्वरकडे। रस्ता अजूनही तसाच आहे, तर खडी पडली साईडला, तर तो जरा काम परत सुरू होईल। थोडासा आवाज खराब येईल आणि मध्ये डिस्टर्बन्स पण हरकत नाही, पण रस्ता खूप छान आहे असं म्हणू शकतो। पूर्ण गावाचं शेत आहे। तुम्हाला हे बघून असं वाटेल तुम्ही पंजाब साईडला आले, बट हे महाराष्ट्रातलं खानदेश मधलं एक प्लेस आहे आणि इथं तुम्ही बघू शकता किती सुंदर गहू पिकायला आलेला आहे। छान चालू आहे दाजी, थंड, खूप सुंदर हे दृश्य आहे, खूप छान वाटतंय। म्हणजे जे गावात राहतात त्यांच्यासाठी तर काही असं नवीन नाहीये, पण जे शहरात राहतात त्यांच्यासाठी खरंच खूप नवीन आहे।
या ठिकाणी बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की आपण पंजाबमध्येच अवतरलो आहे. मिनी पंजाब, यालाच म्हणतात मिनी पंजाब. तर आता आपण पोहोचलेलो आहोत बडसोदमध्ये. हे शेवटचं गाव आहे खरं तर या कॉर्नरचं. त्याच्यानंतर डायरेक्ट रामेश्वर आणि मग तापी नदी, गिरणा आणि अंजनीचा संगम. त्याच्यानंतर कोणतंही गाव नाही आहे, मग नदी क्रॉस करून बाकीचे गावं लागतात. रामेश्वर 3 किलोमीटर. तर जसं मी म्हटलो, खूप महत्त्व आहे या मंदिराचं, रामेश्वर मंदिराचं. तर रामायण काळामध्ये ह्या 3 नद्यांच्या किनाऱ्यावरती, त्रिवेणी संगमावरती, तापी, गिरणा आणि अंजनी या 3 नद्यांच्या संगमावरती हे मंदिर आहे. संगम आपण बघूच. या मंदिरामध्ये 2 शिवलिंग आहेत. प्रभू श्रीरामचंद्र आणि श्री लक्ष्मण यांच्या शुभ करकमलाद्वारे सुमारे 12,50,000 वर्षापूर्वी, म्हणजेच रामायण काळामध्ये जेव्हा ते वनवासात होते त्यावेळेला ह्या शिवलिंगांची स्थापना झालेली आहे. ज्योतिर्लिंगांना जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व ह्या मंदिराला देखील आहे. कारण 2 लिंग, तेही राम आणि लक्ष्मण यांनी स्थापन केलेली, तेही त्रिवेणी संगमावरती बसले. आणि अजून एक महत्त्व आहे, म्हणजे ऋषी विश्वामित्र यांची तपोभूमी म्हणून सुद्धा ह्या जागेला ओळखतात. तर मंदिराचं अजूनही बांधकाम जे आहे ते सुरू आहे. म्हणजे 2 ते 3 वेळाचं परत बांधकाम सुरू आहे. थोडं मोठं बनवण्याचं काम चालू आहे. हर हर महादेव. जे मोठं ज्योतिर्लिंग आहे ते श्रीरामांनी स्थापित केलेलं आहे आणि जे लहान आहे ते लक्ष्मणांनी स्थापित केलेलं आहे.
हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मस्तपैकी दर्शन झालेलं आहे, जल पण वाहिलेलं आहे, पूजा पण केलेली आहे आणि आता आम्ही आलो आहे बाहेरच्या साईडला. ही आहे सातपुडा पर्वतांच्या रांगा. वातावरण क्लिअर असेल त्यावेळेला किंवा दुपारच्या वेळेला खूप छान दिसतात. आणि त्याच्या खाली आहे सगळं शेती, सगळा परिसर हा हिरवा आहे, शेती आहे आणि जीवनदायिनी तापीचं पात्र आपल्याला दिसतंय. उन्हाळा आहे, ऑलमोस्ट मार्च महिना चालू आहे, तरी देखील पाण्याची धार आहे आणि पात्र बघू शकता. आणि इकडं सगळं आहे थोडं जंगल आणि इकडनं आपण आलो होतो, हा रोड आहे. हर महादेव. तर ह्या मंदिराचं जसे बांधकाम पूर्ण होईल तर भव्य आणि दिव्य मंदिर हे देखील होईल नक्कीच. खूप वर्षांपासून प्रतीक्षा आहे त्या लोकांना की हे मंदिर लवकर पूर्ण व्हावं आणि खूप छान भव्य दिव्य हे मंदिर व्हावं. त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत, लवकर हे मंदिर तयार होईल. आमच्या लहानपणी आम्ही दोघंही या मंदिरामध्ये बऱ्याचदा आलेलो आहोत आमच्या लग्नाच्या आधी. मला आठवतं मी जवळजवळ 17-18 वर्षापूर्वी आलो असणार आहे. तू कधी आली होती शेवटी, तुला आठवतं? मी पण आपल्या लग्नाच्या 1-2 वर्षापूर्वी आली होती, म्हणजे 15-16 वर्ष झाले असतील. म्हणजे खूप वेळ झाला आम्हाला ह्या मंदिरात येऊन. आणि म्हणजे त्याच्या आधीही आम्ही 2-3 वेळा प्लॅन केला होता या मंदिरात यायचा, पण काही कारणांमुळे किंवा रोड किंवा पाऊस किंवा बऱ्याचशा गोष्टींमुळे आयदर कॅन्सल झालं किंवा आम्ही अर्ध्यापर्यंत आलो आणि परत गेलो. पण आज मला वाटतं तो दिवस होता चांगला की एवढ्या वर्षानंतर परत रामेश्वराच्या चरणी आम्ही आलो आणि ते दोघं सोबत. पण खूप छान वाटते, हॅपी वाटते, खूप छान प्रसन्न असं मन प्रसन्न झालं. खूप दिवसापासूनची इच्छा होती. आमच्या गावाच्या जवळचं मंदिर आहे आणि खूप प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे जिथं आम्हाला भेट दिली जात नव्हती. तर फायनली आम्ही दोघं जण जोडीने इथं दर्शनासाठी आलो. झालं आज बाबाने आज बोला लिया. हर हर महादेव. तर आपला सारथी जो आहे त्याने आपल्याला इथं पोहोचवलेला आहे व्यवस्थित. रोड थोडासा खराब होता बट यस फायनली आजपर्यंत तरी पोहोचलो आहे आपण. श्री क्षेत्र रामेश्वर. जय हनुमान, जय हनुमान, जय हनुमान. तर समोर जो आहे तो तापीचा पुढचा भाग आहे जो गुजरातकडे जातो. आणि तुम्ही जर बघत असाल तर त्याच्या थोडंसं आडव्या साईडला जो आहे 2 नद्या त्या तापीला येऊन मिळतात. तर हा त्रिवेणी संगमाचा भाग आहे खरं तर. तर आता आपण चाललो आहोत संगमाकडे. बघूया आपल्याला संगम बघायला भेटतो का. तो रोड असा आहे, काही थोडासा निसरडा रोड आहे. ट्रॅक्टर्स वगैरे जात असतील पण कार येणं थोडं डिफिकल्ट आहे. हा आहे त्रिवेणी संगमाचा व्ह्यू. पूर्ण व्ह्यू असा आहे. हे 2 नद्या, गिरणा ही जळगावकडनं येते आणि अंजनी, आणि त्या 2 नद्या ज्या आहेत त्या इथं भेटतात तापीला. तर हा आहे ॲक्च्युअल संगम. तर आपण आता चालतो आहोत जाड भरड अशा रेतीमधनं. सगळं रेती आहे इथं. तर आता आपण उभे आहोत त्रिवेणी संगमावर. या 3 नद्यांचा संगम आहे. इकडनं आहे अंजनी, गिरणा आणि ह्या 2 नद्या ज्या आहेत त्या महानदी तापी नदीला भेटतात. हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे गंगे. आणि इथनं व्ह्यू रामेश्वर. तर आता आम्ही आहे त्रिवेणी संगमावरती आणि आमच्या मागे आहे तापी नदी. खरं तर त्रिवेणी संगम आता सध्या पाणी फक्त तापीमध्येच आहे, दुसरं पाणी नाही. जसं तुम्हाला दाखवलं, पण तापी पाणी असल्यामुळे खूप छान वाटतं हा परिसर. आमच्या मागे बघा, असं वाटतंय खूप मोठ्या नदी किंवा समुद्राच्या काठावरती आम्ही. पण ही आहे आपली तापी नदी.
तर हा होता आमचा महाशिवरात्री स्पेशल ब्लॉग. तर आमचा प्रयत्न होता की ह्या महाशिवरात्रीनिमित्त काहीतरी स्पेशल आणि खूप कमी लोकांना माहिती असलेल्या महादेव मंदिरापर्यंत हा ब्लॉग न्यायचा किंवा हे ठिकाण न्यायचं. फायनली हा ब्लॉग झालेला आहे. तर खूप छान वाटलं इथे येऊन भरपूर वर्षानंतर. तर कसा वाटला तुम्हाला हा प्लेस, हा ब्लॉग आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. शेअर करा. तुम्ही जेवढे तुमचे मित्र असतील, नातेवाईक असतील त्यांच्यासोबत, त्यांनाही कळू द्या की खूप युनिक प्लेस हे इथं आहे. आणि त्यांनाही सांगा की तुम्ही एकदा आवर्जून इथे नक्की या, कारण ह्याच ठिकाणाचं महत्त्व खूप आहे. खूप कमी लोकांना माहिती आहे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. तर असेच नवनवीन ब्लॉग, नवीन व्हिडिओ, नवीन अनएक्सप्लोर्ड मंदिरं असतील किंवा ठिकाणं असतील ते आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतच राहू. तर आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया नवीन ब्लॉग, नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. ह्या जर्नीतलं डेस्टिनेशन जेवढं सुंदर आहे त्याचप्रमाणे हा रस्ता देखील सुंदर आहे. आणि अजून एक व्ह्यू आपल्याला सातपुडाचा दिसतो आहे. थोडासा आम्ही क्लोज करायचा प्रयत्न केला आहे. कॅमेऱ्यात किती कॅप्चर करतो आहे माहिती नाही आम्हाला, बट आम्हाला स्वतःला इथं उभं राहून हा व्ह्यू बघितल्याशिवाय पुढे जाऊ वाटतच नाही. आम्ही त्यामुळे 1 मिनटं थांबतो इथं आणि हा व्ह्यू बघून आता आम्ही पुढे जाणार आहे.